इला इल का झालं? मी व्ह्यू दाखवत आवाज कर रे. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आणि आज आमच्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे आणि पोहोचलेला आहे महाबळेश्वरला वेदी फार्म मध्ये. इथला तुम्ही व्ह्यू खिडकीत दिसताय थोडाफार. तर इथला तुम्ही व्ह्यू बघू शकता. खूपच सुंदर आहे, एकदम मस्त. आणि इथला नजारा पाहून असं छान वाटलं. आणि काल रात्रभर इथे पाऊस सुरू होता, पाऊस थोडाफार बंद झालाय. फुलं बघू शकता तुम्ही, वाईट एकदम असं गुच्छ गुच्छ लागलेले तिथे. रात्रीच दाखवले मम्मीनी. इथे सगळे असे रिसोर्ट आहे, छोटे 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 स्पेशल रूम्स आहेत. आणि आमच्या अहोंना एवढी घाई आहे की चालले पुढे पुढे, थांबतच नाही थोडं पण. तिथे एक मंदिर पण आहे, एवढ्या दूर दिसते का तुम्हाला? मला दिसतंय इथून, ते बघा मंदिर. पहाडामध्ये मंदिर आहे, ते पण एवढ्या वरती टेकडीवर. खूपच सुंदर व्ह्यू आहे इथला. नक्की या एकदा इथे, छान. आणि मजा करा, मजा. आम्ही पण इथे मजा करायला चाललो आहे. काय काय मजा करणार आहे, काय काय नाही, ते तुम्हाला दाखवू ब्लॉग मध्ये. आता मी जाते हळूहळू, नाही तर मी पडेल खाली तुमच्यासोबत बोलता बोलता. ओके. तयार झालेला आहे परीक्षेत एकदम सकाळी सकाळी. आंघोळ केली का रे? गुड मॉर्निंग. ते आवाज कर म्हटलं, परीक्षेत असा का आवाज करता सकाळपासून? बघ काय नाही, हे तांदूळ नाही. अच्छा, काय आहे कोंबड्यासारखं? ते बघ तिथे नारळ लागलाय. बापरे, एवढं मोठा आहे. मोराचा आवाज येत आहे. हो ना, मोराचा आवाज येत आहे. ते डबं बघ कसे लागले खाली. हो ना, मस्त आहे. माईक त्याच्याकडेच पाहिजे. काय म्हणतात? तिकडून त्यांचा क्लोज लागले. आमची फोटो येतात. हा इथे असतो बऱ्याचदा. माहिती माहिती सांगतो. सकाळी ते प्रवचन संपले. हा तिसरा आहे, तिसऱ्यांदा राऊंड आहे. नाही, आपल्या घरी आल्यानंतर मी काय गाऊनवर असते, त्याला नुसतं भांड्यात गाते. काहीतरी पंच टाकायला गेला तो त्याच्यावर आलाय. तर हे समोर रस्ता आहे आणि बघा मजा येते. हे लोक खालून जात आहे आणि मॅडम वरून येतात म्हणते. जाता का तू पुढं? जा मग. तू कसा मला थांब. कोण? अच्छा, ओके. तरी आम्हाला थोडंसं अर्ध जायचं आहे. क्या बोलते सेठ? एक नंबर. चल ना, चालून घे, थोडासा शूट करून घे ना. काही नाही होत. कावडा दाखव. ए हॅलो, ए कावड्या. काय वन साइड नाही आहे ते, तिरपच आहे ते. पोहते थांब. तू उडतच नाही. तो तुला खुन्नच देऊन राहिला. तू मेरे इलाके में म्हणते. ए कावड्या. तोही सरकते थोडा थोडा. दिली काय म्हणते जागा. एखादा मोर घेतो म्हटलं इच्छा ना, झोपतो धरून जाते. मग सांगते जरा बोंबलू नका, मारते. सकाळपासून तेच ऐकून राहिला. पागल, आपल्याकडे तसा आवाज येते का ऐकू? इतका चांगला वेदर माझ्या घरी इथे भेटत आहे ना, मग त्याचा आस्वाद घ्यायला पाहिजे. अरे तर ठीक आहे ना, एक ड्रॉप ठीक आहे, 2 ड्रॉप ठीक आहे. आलो तेव्हापासून तेच सुरू आहे. मला चांगलं वाटतं, मला मजा येते. कोंबडे ओरडते ते वेगळंच कोंबडे आहे. सगळं राहते सगळं शांत झालं. व्हिडिओ आपण हा घेतला, सकाळीच घेतला. थांब एक मिनिट. इकडे जागा आहे, इथून छान व्ह्यू आहे. आणि आता मी इथे फोटोज काढले. इल का झालं? मी व्ह्यू दाखवत ते बाकीचाच व्ह्यू होऊ दे दिले. आणि इकडे असं आहे. तर इकडून आता आम्ही इकडून आलो. इथे गाडी वगैरे पार्क केल्या होत्या, किंवा इथं दुसरा रस्ता पण आहे जो की हा आहे. मस्त वाटत. ऍडव्हेंचर वाला रस्ता आहे हा. चल आपण तू माहिती सांगून राहिला ना, हे गेली बा अशी. तू म्हणते इले का झालं.
कोणाकडून आहे? कोणत्या टीम मध्ये आहे? एक्स्ट्रा मध्ये येतो. मला काय ऐकवायला फ्रॅक्चर आहे तू मध्ये गेला एक्स्ट्रा. ये कच्चा निंबू आहे तो, खाली बस इकडे बस इथं. कच्चा निंबू आहे तू कसा कच्चा आहे तो, त्याला कापलं तर कच्चा म्हणजे. शरबताने होत ना. इथे सगळे मॅच खेळत आहे, मागे माझ्या क्रिकेट खेळत आहे आणि आमच्यासाठी इथे गरमागरम चहा आलाय मस्त. आम्ही पण दिसती का? हो हो. चहा आणि पार्लेजीची बिस्किट आणि इथं हा बिस्किट खाऊन मस्त मॅच पण राहिला, मजा येऊन राहिली. प्रेक्षक त्याला म्हणे की तू क्रिकेट नाही खेळून राहिला, इथे चहा बिस्किट खाऊन राहिला. एवढे मोठे जण आहे, बॅटिंगच नाही आपली. पाना किती जण आहे? मला सांग क्रिकेट मध्ये प्लेअर किती राहते? पण ते 20 ओव्हरची राहते, हे 4च ओव्हरची आहे. तरी काही पण असो, 4 ओव्हर मध्ये कशी बॅटिंग येणार आहे? तुझ्यासाठी एखादा बॉल टाकून दिला फुकट मध्ये फिल्डिंग करायला लावा. रात 7:45 बजे. सगळ्यांचे मनापासून आभार. खरंच ही एक खरंच सगळ्यांचे मनापासून आभार. आणि मला असं वाटतं की हे निमित्त आहे एकमेकांना, काय म्हणूया आपण त्याला, एकमेकांच्या कलेला दाद देण्याचं, एकमेकांच्या कामाचं असंच कौतुक करत राहूयात. कारण काय आहे, म्हणजे मागे पण आमचं बोलणं झालं होतं की आपण जर नाही केलं अप्रिशिएट तर आपण त्याच एका ह्याच्यामध्ये फिरत राहू. आणि बाहेर जर मोठं कार्टल आहे, म्हणजे एक मोठी लॉबिंग सुरू आहे, आपण डिझर्विंग असून पण आपण काय म्हणतात मागे पडत राहू. आणि मला असं वाटतं की आपण सगळे कमाल होतो. आणि सगळ्यांचे, मला वाटतं की सगळ्यांसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे, सगळेच कमाल. खरंच थँक्यू. आणि हे 4थं वर्ष आहे, बचेंगे तो और भी लढेंगे यार. आणि केक कोणतरी कापा आपल्यापैकी आणि हे बाकीचं काय सुरू करू. मी पद्धत आहे बोलण्याची, येणार नाही. आसोवाचं हे 4थं वर्ष आहे आणि सगळ्यांच्या साक्षीने हे आपण साजरं करतोय आणि उत्तरोत्तर वाढत राहील सगळंच. आई प्लीज. Congratulations and celebration. Congratulations. The world to know I'm happy as can be. लाईव्ह आहे आपण, लाईव्ह आहे. हे कधी सांगणार होता तू? तरी लागे पण लाईव्ह आहे, बोलतेस काय म्हणतात, मी गाळ म्हणणार नाही, पण हा सगळा जो एक सुपीक आपण जमा केलाय तो खाली सगळ्यांना केटर होत राहील, हा अख्खा प्रेक्षक वर्ग. आणि एक असताना कोणतरी लीड करणारा कोणतरी एक छान विश्वास कमवतो तर तो खाली कुठेतरी सगळ्यांपर्यंत येतो. तर मला असं वाटतं की सगळ्यांसाठी खरंच खूप आनंदाची बाब आहे. आणि दुसरं फक्त महत्वाचं म्हणजे थोडंसं औपचारिक वाढेल, आपण काय येडे आंघोळीला गेला होता, आंघोळ केली का रे पूल मध्ये? दुःख दर्द पीडा काय सांगू, का फेकलं पण माझा आराम बघवत नाही वयांना. इथं सगळेजण मजे करत होते, सगळ्यांना घाम आला होता आणि त्यात हा एकटा जाऊन आंघोळ करून आला. मग सगळ्यांनी पकडलेलं. हाच आहे तो विक्टीम, चेहरा बघून घ्या. एक प्रकार असतो माहिती का, निर्लज्जम साधा सुखी, तो येऊ. कोणता वाला, इकडचा का तिकडचा? हा हा मला वाटलं याला समजत नाही, यालाच म्हणताय.
मराठी हो, गाती का? आले हुशार आहे. हो का? कधी फुटल ते माहिती नाही बरं का, आत्ताच सांगतोय. येते मला मराठी. येते का? अरे हो, मुंबईत राहावं लागतं ना तुला. मुंबईत राहावं लागतं. नावानुसार आहे ना त्याला मराठी शिकणं गरजेचं अच्छा. आहे, नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. माझा काहीच ऑफेन्स नाही तर नाहीतर मला पकडतात, पण नावानुसार त्यांनी मराठी शिकलेली आहे. तर आता आमचा डे 2 झालेला आहे. सॉरी डे 1 ना, काल आम्ही निघालो पण इथला आमचा डे 1 आहे. सगळ्यांचे जेवण झाले, छान पार्टी झाली, मस्त डान्स झाला, गप्पा गोष्टी झाल्या. 12:30 झाल्या. आम्ही जातो आमच्या रूमवर झोपायला, पण ते लोक म्हणत आहे की जॅमिंग करणार आहे गिटारवर. हा, तर आता बघू. माझी तर काही एनर्जी नाही आहे, माझी तब्येत पण नाही बरोबर. मी जाऊन झोपणार आहे. अहो ना, जर जायचं असेल तर जाऊ शकतो. मी थकलो नाही का? मी काय काय केलं सांगितलं नाही तू आज. आज अहो खूप दिवसानंतर क्रिकेट खेळले, त्याच्यामुळे त्यांना थोडं एक्झर्शन झालं. आणि मी पहिले टाइमपास खेळलो की जाऊ दे ना, काय खेळायचं म्हणून खेळायचं. पण पहिल्या मॅच मध्ये जेव्हा आम्ही हारलो मग जरा माझा इगो हर्ट झाला. मग आम्ही सिरियसली खेळलो. डान्स मध्ये भयंकर बॉडी दुखून राहिली. हे चालले यांच्या रूम मध्ये झोपायला. किती बकवास फोटो आहे त्याच्यात. ह्या लाईफ मध्ये कोण फोटो काढते? अगं पिवळ्या लाईट मध्ये काढ. फोटोग्राफर चांगला पाहिजे. हा फोटोग्राफर तरी आहे म्हणजे फोटो चांगला नाही. बरं मी मागाशी फोटो काढले, चांगले नाही आले का? कोणी काढले? मी. तू कधी काढले माझा फोटो? तर आपण फोटो नाही काढले का? किती मस्त आले. तू म्हटलं होतं मस्त आला. मीच सांगितलं असं काढून घे. मस्त मजा केली, डान्स केला, क्रिकेट खेळली, माझ्यासाठी ड्रेस आणला. हा, सासू कशी दिसते बा. आता तुम्ही सांगा मी कशी दिसते. आज आम्ही सकाळी उठलो, माझी तब्येत खराब झाली, मी रूममध्ये बसली होती. त्याच्यानंतर काय झालं मला माहित नाही. आणि नंतर मग आम्ही उठलो, बाहेर गेलो, मजा केली, क्रिकेट खेळलो, गप्पा गोष्टी केल्या, व्हिडिओ काढले, फोटोज काढले. नंतर आलो, मग फ्रेश झालो, मग पार्टीसाठी तयारी केलेली. अशी मी छान ड्रेस घातला होता आणि खूप मस्त केला, डान्स केला, जेवण केलं आणि आता आम्ही थकलो. सो आता आम्ही जाणार आहे झोपायला. दादा ब्लर आवडलं त्याचे. दात ब्लर आहे. हो दे रे, दात ब्लर आहे. तुझी खरंच परीक्षा किती हसा येऊ राहिला तिला. अशी मान वरत गेल्यावर त्याचा कंठ दिसून राहिला एवढा मोठा. चुप्पाच. माझ्या मान्यावर मी राहतो. गड्यावर गेली ना ते मान्यवर गेली. अहो इकडे काय बोला. तुम्हाला सांगायचं म्हणजे आज सकाळी माझे पिरियड्स आले. म्हणजे फर्स्ट डे होता, मला माहित नव्हतं आजची डेट आहे वगैरे. डेट दुसरी भरतीच होती ना लवकर. आम्ही आलो इकडे कुठेतरी दुसऱ्याच गावी, म्हणजे इथून काही आहेच नाही जवळपास. 20-30 किलोमीटर काहीच नाही, कोणतं गाव नाही आहे, काही नाही आहे. आणि हे जंगलात आहे, रस्ते बी नाही आहे. आणि रस्ते पण नाही आहे. मी काही तयारी करून नव्हती आली की मला माहिती आहे की बा पिरियड्स आल्या की नाही आहे. पण मी आणले होते पॅड्स, असं नाही आहे. पण मला वाटलं आता आले, आता ऑब्व्हियसली आम्ही 2 दिवस इथे आहे तर मला लागणार आहे. मला चिडचिड होत होती. मग काय झालं, म्हटलं पॅड्स नाही आणि ते नाही आहे. खूप चिडचिड केली. मग हे यांनी गाडी काढली, हे गेले. कुठे गेले मलाही माहित नाही. आणि मी 2 तास वाट पाहून राहिली, कुठे गेले. मग फोन केला तर विचार सांगितलं की मी मेडिकल मध्ये आलो इकडे 20-30 किलोमीटर दूर. म्हटलं 20-30 किलोमीटर मी नाही सांगितलं नाही तुम्हाला. नाही, मी म्हटलं मेडिकल मध्ये आलो म्हटलं. हा, मेडिकल मध्ये आल्या नाही, इकडे आल्यानंतर सांगितलं की तिने अंदाजा लावला की इथून 20 किलोमीटर पर्यंत मेडिकलच नाही, आणि ऍक्च्युअल मध्ये 25 किलोमीटर पर्यंत नाही नाहीच आहे. तर मग आणि रस्ते बी नाही आहे. आणि खरंच रस्ते पण नाही. रस्ते पण काल आम्ही रात्री खूप खराब रस्ते होते, म्हणजे रस्ताच नाही आहे ऍक्च्युअली, पूर्ण जंगलातला रस्ता आहे. आणि मग हे गेले आणि सगळी माझ्यासाठी सामान आणलं, पॅड्स आणले, डार्क चॉकलेट आणलं, अजून काय ते हॉट पॅड पिशवी पण आणली, सगळं आणलं. तेव्हा कुठं मग मी आणि अजून औषध वगैरे पण आणली. मग मी ते घेतलं तर बरं वाटलं. आता मी कुठे अशी आहे, नाही तर बस मी त्या झोपूनच राहणार होती. सो थँक्यू. काय कोणी केलं असतं बायकोसाठी तेवढं. असं काही नाही. परीक्षित वॉच वापस कर. वॉच मला गिफ्ट केली. पागला, ती वॉच मी माझ्या नवऱ्याला गिफ्ट दिलेली आणि तू त्याच्याकडून गिफ्ट घेऊन राहिला. ते काही वाटते थोडीशी. वॉच भेटासाठी, तुझ्या गर्लफ्रेंडला माग तू. वॉच भेटासाठी काय म्हणते गिफ्ट केली म्हणते. आतापर्यंत नाही म्हटलं मी. पागला, मी आता म्हणजे मी ओरडू सांगू का मी गिफ्ट केली आहे म्हणून? तुला समजायला पाहिजे. दे पटकन, दे वॉच दे. मग अशी जे चड्डी होती ती गिफ्ट केली होती का? कोणती चड्डी? कोणती? ते जे बाया बॅगेत होती चड्डीसाठी टॉर्चर करण्यात आला. एक मिनिट, मी इथं कन्फ्युजन दूर करतो. तुम्ही कन्फ्युज नका हो. माझी चड्डी नाही घातली त्यानं. आम्ही काल झुडिओत गेलो होतो, तिथून मी एक चड्डी विकत घेतली. ते घाई त्याच्या बॅग मध्ये ठेवली. ते वापस मागत होती. माझी चड्डी नाही घातली त्यानं. आता बोल, ते चड्डी जाऊ दे. त्याच्या पहिले काहीतरी घेतला होता ना, तिचा असा डोळाच होता की याच्या जवळ एक गोष्ट गेली. मग ते मला मागे तू जॅकेट घातलं होतं त्याचं, ते ग्रीन वालं. पहिले तर ते गोष्ट द्यायच्या वेळेस परत त्या वॉच मध्ये बिना सांगून दिली.
मला आता दिसली. तुझ्या भीतीमुळं बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. कारण त्याला त्याच्या स्वतःच्याच वस्तू घरी सोडून जाते ना, त्याला आठवण नाही राहत, आपल्याला आठवण द्यायला लागते. तू पहिले वॉच वापस करते. 10,000ची वॉच आहे, मी त्याला गिफ्ट दिली माझी, मला वॉच तुझ्या पाहिजे. भीतीमुळं माहिती का तो असा बाहेर आला, असा वॉच आणली अशी लपून. मी किरणला नको सांगू. ओ माय गॉड. काही भंकच नको मारू, चुपचाप ऍक्टिंग पण त्याची. भंकच नको मारू, मग विचार करते काय म्हणा. हा किरण दिली. भंकच नको मारू. तो अशी कोणतीच गोष्ट नाहीये की जो मला सांगून काही तो करणार नाही. घ्या वॉच घ्या. थँक्यू. हात जोडतो. पायापासून नमस्कार. साष्टांग दंडवत नमस्कार करताय का तू मला? दिली वॉच. ठीक आहे, व्हिडिओ आहे तुझ्याकडे खूप. ठीक आहे, माझी चालेल. गरीब वॉच कुठे असं काही नाही आहे. बाहेर आला त्यानं आउटफिट दाखवला मला आणि त्यांना त्याची गळा घातली तर ते म्हटलं यार मॅच नाही होता ते, माझ्याकडे एक्स्ट्रा आहे म्हटलं, हे घाल म्हटलं. अभि हे कधी घेतली तुला? मग मला वाटलं म्हणजे हेच आहे तेच आहे. त्याला गोल्डन आणि सिल्वर मधला फरक बी नाही. काय राजा, ते वॉच मला माहित होती आधी, पण तू हे घालून राहिला ना त्याच्यामुळे त्याचा विसर पडला होता. अच्छा, त्याला गोल्डन आणि सिल्वर मध्ये विसर पडला होता. इंजिनियर कसं झालंय? केली दिवसभर मी मस्त एन्जॉय केला, फोटोज काढले खूप सारे, कपडे बदलवले 4 वेळा. अजून काय केलं? मॅनेजर सगळ्यात जास्त कपडे बदलते. माझ्याकडे पूर्ण स्टॉक असते. दिवसभर काय केलं तुला? खूप काही केलं, डान्स केला, अजून बाकीचं नाही. आणि मी काय केलं हो, पण तुम्ही काय केलं? सांग ना तर काय केलं मला आठवणच नाहीये. झालं. 2.5 वर्षापर्यंत तो 11 नंतर फोनच नव्हता उसला. त्याचा बिझी येत होता त्याचा. म्हणजे सपोज आता मी 8 वाजता त्याच्या घरून निघालो, 2 तासांनी फोन केला त्याला बिझी येत होता. तुझ्या रात्री म्हणजे 11 नंतर घरी वापस? नाही 11 नंतर सपोज 10-11 वाजता फोन केला की त्याचा बिझी येत होता. मग तो उचलत नव्हता फोन. तू काय म्हटलं मग त्याला आता? त्याला असं म्हणत होतो की किती काय त्याच्या मागं काय. मी त्याला हेच म्हणत आहे की चॅटिंग बंद कर, किती वाजता चॅट करता म्हटलं तू. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही दिवसभर फोनवर जास्त बोलतच नव्हतो आणि चॅट पण नव्हतं करत, म्हणून मी त्याला रात्रीच टाइम घेत होती तेवढा आणि तेवढा वेळ बोलत होती. रात्रीचा टाइम तो फक्त माझा होता, समजलं तुला? स्वार्थी क्रिएटर आहे. तर हा आहे अमोल. हाय 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 हाय. काय झालं, काय केलं मित्रा तू दिवसभर? काय सगळं नियोजन चालू होतं. मजे खाल्ले म्हणा. सासरे काय विषय, शशांक तुमच्यासारखी दिग्गज लोक इथं आली आमच्या अस्वा चॅनलला, तर काय चर्चा नाही. कसं वाटलं तुम्हाला, कसं वाटलं आजचा एक्सपिरियन्स, कसा होता? क्रिकेट किती वर्षांनी क्रिकेट खेळलं ते सांग. मी 12 वर्षानंतर जवळपास 12 वर्षाची आधी मी 1-2 वेळा खेळलो असेल, पण 11-12 नंतर तर बंदच झालं होतं. त्याच्यानंतर डायरेक्ट आज क्रिकेट खेळलो आणि माझा अंग कळलाय, आवाज बसलाय बोंबलून तिथं क्रिकेटमध्ये. आणि मला वाटतं की उद्या काय होणार आहे माझं. भाऊनी मला 3 मॅच खेळल्यानंतर लगेच एक पेन किलर मागितली. विचार करा आता किती वर्षानंतर क्रिकेट खेळायचं. नाही मी रिस्क नाही घेत. आता दुखत आहे ना, जर रात्रभर झोपेन मग सकाळी याकडे मला उद्या पण काम मजा करायचं. आहे. आता तर खरी मजा आहे. हा म्युझिक, गिटार, फायर. चला या मजा येते. हा आता काय मी जॅमिंग, मी जाम होतो रात्रभर. रात्रभर ते करा, सकाळी कधी उठणार मग? काही उठायचं कोण नाही, झोपायचं.